आसाम रायफल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आसाम रायफलची भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आसाम रायफल भरतीमध्ये। याच्या अगोदर फॉर्म भरणे चालू झाले। 21 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मुला मुलींना। आणि आसाम रायफल भरतीमध्ये जे उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते एवढा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय हे सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे तर यामध्ये जनरल कॅटेगरी त्याचबरोबर जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 35% ठेवण्यात आले आहे। एससी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीसाठी पासिंग 33% ठेवण्यात आली आहे। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे, उंची किती आहे त्याचबरोबर ट्रेड टेस्ट यामध्ये कशा प्रकारे असणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आसाम रायफल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, आसाम रायफलची चांगली ही भरती चालू आहे आणि तुमचं जर सिलेक्शन झालं आसाम रायफल भरतीमध्ये तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आसाम रायफलची, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की आसामचे तिकडेच त्यामध्ये ग्राउंड असते। तर महाराष्ट्रातील भरपूर मुले तिकडे जात नाही, एक लक्षात ठेवा। तर त्याचबरोबर जे पण मुले गेले तर ते ग्राउंड काढूनच तिकडून येते आणि जास्त मुले महाराष्ट्रातील जात नाही तिकडे, कारण की ग्राउंडही तिकडे असते, पेपरही तिकडे असते, ट्रेड टेस्टही तिकडेच असते, सर्व गोष्टी तिकडेच असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आसाम रायफल भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर मी तुम्हाला सर्वात अगोदर पद सांगून देतो यामध्ये कोणकोणती आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अंदाज लागणार आहे काय काय पदे ITI साठी आणि काय काय पदे 10वी 12वी पास साठी सुद्धा आहे, ठीक आहे। तर पहा, मी तुम्हाला या ठिकाणी पद दाखवून देतो। तर तुम्ही आसाम रायफलचे हे पद बघू शकता। पहिलं जे पद आहे धार्मिक शिक्षकचं पद आहे, 3 जागा, यामध्ये आपलं शिक्षण पदवीधर पाहिजे। दुसरं पद रेडिओ मेकॅनिकलचं आहे, 17 जागा, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे। तिसरं पद लाईनमन फील्डचा 8 जागा आहे, तर यामध्ये 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे। चौथं पद आहे इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकलचा 4 जागा आहे, यामध्ये 10वी पास आणि ITI पाहिजे। पाचवं पद आहे इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल व्हेकलचं 17 जागा आहे, तर यामध्ये 10वी पास आणि ITI पाहिजे। सहावं पद आहे रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकलचं, तर 2 पद आहे, तर यामध्ये 10वी पास आणि ITI पाहिजे। सातवं पद आहे ऑफ होल्डरचा 8 जागा आहे, तर यामध्ये सुद्धा 10वी पास आणि ITI पाहिजे। बरेच पद आहे यामध्ये 10वी पास आणि ITI आहे। आणि एक पद आहे यामध्ये सफाईगारचं, तर यामध्ये 70 जागा आहे, तर 10वी पासवरच फॉर्म भरता येते। यामध्ये ITI नसला तरी चालते, तुम्ही फक्त 10वी पास आहे तर तुम्हाला जे सफाईगार पदामध्ये फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना, ठीक आहे। तर सफाईगारचं हे पद आहे, तर सफाईगारमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते 10वीच्या बेसवर, 10वी पासवर आपण सफाईगारमध्ये फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर वयोमर्यादा जर विचार केला तर पद क्रमांक 1 आणि 10 साठी 18 ते 30 पर्यंत वयोमर्यादा आहे। SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। पद क्रमांक 2, 6, 9 यामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। पद क्रमांक 3, 4, 5, 7, 8, 11, 12, 14, 16 यामध्ये वयोमर्यादा 18 ते 23 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। एवढं यामध्ये वयोमर्यादा आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी SC/ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा आणि बाकीचे जनरल UR कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तरी फॉर्म भरा। यामध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आसाम रायफल भरतीमध्ये तुमचं असणार आहे ग्राउंड। तर यामध्ये ग्राउंड किती आहे, पहिला राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला मारायचे आहे 24 मिनिटांमध्ये। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, क्वालिफाय असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा टाइम 24 मिनिटाच्या वरती गेला 5 किलोमीटर रनिंगचा तर त्या मुलांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटाच्या वरती गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे,
ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड झाल्यावर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे यामध्ये पेपर। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही, तर तुम्हाला तुक्के वगैरे सुद्धा मारायचे। 100चे 100 प्रश्न आपल्याला टिक करून यायचे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। आणि यामध्ये पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले तर SC/ST कॅटेगरीसाठी, OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% ठेवण्यात आले आहे। UR कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग हे 33% ठेवण्यात आलेली आहे। अशा प्रकारे जे हा आसाम रायफल भरतीचा पेपर असणार आहे। तर जे पण मुले या भरतीची तयारी करत असाल, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। आणि आसाम रायफल भरतीमध्ये पेपर आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे आणि ट्रेड टेस्ट सुद्धा तिथंच असणार आहे। आसाम रायफललाच तिकडेच आसामलाच असणार आहे, एक लक्षात ठेवा। आसाम झालं, नागालँड झालं, त्या साईडलाच आपलं जे आसाम रायफलचं ट्रेड टेस्ट असणार आहे। आता ट्रेड टेस्ट कसं आहे, तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो। तुम्ही आता ट्रेड टेस्टमध्ये फॉर्म आसाम रायफल भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरला सफाईगारमध्ये। आता सफाईगारचं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार, तर तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाणार आहे आणि रूमची तुम्हाला साफसफाई त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे। तर तुम्ही जर तिथं झाडू तुम्हाला मारायला लावावं लागणार आहे एका खोलीमध्ये। तुम्ही जर चांगले झाडू त्या ठिकाणी मारला, तुम्ही जर रूमची चांगली नीटनेटकेपणाने साफसफाई केली तर तुम्हाला चांगला मार्क्स दिले जाणार आहे, पास केले जाणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे या ठिकाणी बाथरूमची सुद्धा आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे नीटनेटकेपणाने। ते सर्व त्यामध्ये आलं, एक लक्षात ठेवा। तर हे सर्व आपल्याला करायचे। तुम्ही जर बाथरूमची सुद्धा चांगली नीटनेटकेपणाने साफसफाई केले तर चांगले मार्क दिले जाणार, पास केले जाणार आहेत। तर जे पण मुले चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या मेहनतीने त्या ठिकाणी साफसफाई करणार आहे, चांगलं काम करणार आहे, तर त्यांना पास केले जाणार आहे, त्यांना त्या ठिकाणी चांगले मार्क्स दिले जाणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर नॉर्मल आहे, आपल्याला एका रूममध्ये नेले जाते आणि ते साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागते एका रूमची। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असणार आहे। तर अशी आसाम रायफल भरतीची सिलेक्शन प्रोसेस। सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर जे पण मुले आसाम रायफल भरतीची तयारी करत असाल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या। ज्यांनी सुद्धा चांगले पुस्तक घेतले नसेल, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे अभ्यासाला लागा, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली जे हे आसाम रायफलची भरती चालू आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून टाका, कारण की 22 मार्च 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे, कारण की एप्रिल महिन्यामध्ये आपला ग्राउंड असणार आहे, त्यानंतर पेपरसुद्धा आपला असणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर ट्रेड टेस्टसुद्धा असणार आहे। तर आसाम रायफल भरतीचं जे ग्राउंड आहे हे एप्रिल महिन्यामध्ये ग्राउंड आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की जास्त टाईम आपल्याजवळ नाही आहे। तर ग्राउंडची सुद्धा प्रॅक्टिस चालू द्या। ग्राउंडची तर सर्वात चांगली प्रॅक्टिस तुम्ही चालू द्या, कारण की ग्राउंड एप्रिल महिन्यामध्येच आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षेसुद्धा तयारी चालू द्या, सेल्फ स्टडी करा। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आसाम रायफल भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।